नमस्कार मित्रांनो, आज आपण गावाला आलो आहे. आपल्याला एक नवीनच माहिती मिळाली आहे रानभाजीबद्दल, त्याच्यामुळे ती तुम्हाला मी शेअर करतो आहे. आज 85 वर्षाच्या आजीबाईने एक रानभाजी सांगितले. ती आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे, पण आपण अजूनपर्यंत तिचे एक पण भाजी बनवलेली नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी लगेचच शूट करणार आहे. तर आपल्या ही भाजी परिचयाची असून आपण ह्या भाजीविषयी आपण थोडे अपरिचित होतो. तर ही भाजी कोणती आहे ते मी लगेचच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाय. नमस्कार मित्रांनो, आपण आता त्या आजीबाईच्या घरी आलोय, जे आपल्याला रानभाजीबद्दल माहिती सांगते ती. आणि बघू शकता तुम्ही, आपली आजच्या व्हिडिओमधली स्पेशल आजीबाई ही आहे. तिला रानभाजीबद्दल भरपूर माहिती आहे. ते आपल्याला आता जे आपली स्पेशल रानभाजी आहे तिच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. उंबरा आणायची, बारीकलीच आणायची शिपाहून, आणि त्याच्यात मोठा राहला त्याच्या 4 खपी करायच्या, एक राहला त्याची 1-2 करायच्या, आणि चुली उठवायची, रांधायची, ती येळून टाकायची, त्यात मीठ मसाला घालायचा, तसे तेलावर टाकायचा. आपल्याला आता आजीबाईकडून व्यवस्थितपणे माहिती मिळाली आहे. ते स्पष्ट भाषेत तुम्हाला समजावून सांगणारच आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्याला आजीबाईंनी पूर्ण माहिती दिली आहे. आणि त्याच्यामुळे आपण आता जो भाजी आपली आहे उंबर, ती भाजी दाखवायला आलोय आणि त्याविषयी सगळी माहिती जाणून घ्यायला आलोय. तर आजीबाईंनी जी आपल्याला माहिती सांगितली ती थोडी गावाकडची असल्या कारणाने तुम्हाला स्पष्ट समजली नसेल. आता मी ती माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगतोय. तर आजीबाईंनी आपल्याला सांगितलं की जी मापात आलेली म्हणजे कवळे, जेवढी कवळे उंबरं असतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत. आणि आपल्याला जेवढी पाहिजे, जास्त प्रमाणात म्हणजे नासाडी न झाली पाहिजे, आपल्याला जेवढी हवी आहेत तेवढीच काढायची. पहिले पूर्ण सोलून घ्यायची, नंतर त्या उंबराचे 4 भाग करायचे आणि पूर्ण उकळून घ्यायची. उकळलेले उंबरं परत एका ताटात काढून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यावर हळद, मीठ, मसाला, जो काही आपला म्हणजे रेसिपी बनवायचं जे सामान असेल ते टाकायचं आणि फोडणीला द्यायची. पूर्ण सुक्की बनवायची. 1 नंबर भाजी होते. तर चला आता ती मी भाजी दाखवतोय. बऱ्याच जणांनी ती भाजी पण बघितली नसेल, आणि जी गावाकडचे आहेत त्यांना तर ही भाजी पूर्ण परिचयाचीच आहे. तर बघा तुम्ही मित्रांनो, आपली जी आज स्पेशल भाजी आहे, स्पेशल रानभाजी आहे, ती बघू शकता तुम्ही. उंबर, तुम्ही म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी उंबर बघितला असेल आणि त्याची फळं पण बघितली असतील, पण भाजी क्वचितच लोकांनी खाल्ली. त्याच्यामुळं ही भाजी खूप स्पेशल आहे. तर ही भाजी तुम्हाला नक्की खायला आवडेल. आता आपण ह्या भाजीविषयी आपल्याला माहिती मिळाली. नेक्स्ट टाइम आपण ह्या भाजीचा नक्की आनंद घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला ह्या भाजीबद्दल अगोदर माहिती होती का हे नक्की कमेंट करून कळवा.